नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण लसावीची काही नवीन उदाहरणे पाहूया। बघा, 12, 45, 20 या संख्यांचा लसावी काढा। बघा, 12, 45, 20 ला आता एका संख्येने भाग जात नाही। 12 ला आणि 20 ला 2 ने भाग जातो आणि 45 ला आणि 12 ला 3 ने भाग जातो। आता आपण 12 आणि 45 ला भाग घालूया। 3 चौक 12, 3 एक 3, 3 पाची 15, 20 20। आता 4 ला आणि 20 ला 2 ने भाग जातो। बे एक बे, बे दुनी 4, बे एक बे 0 0 किंवा बेंधाय 20। 15 हे जसेच्या तसे खाली घेतले, 15 15। आता बघा, 2 ला आणि 10 ला भाग घालूया। बे एक बे, बे पंचे 10, 15 15। आता 15 आणि 5 ला 5 ने भाग जातो। 5 एक 5, 5 त्रिक 15, 5 एक 5, 81 1, 3 एक 3, 81 1, 81 1। बघा, शेवटी 1 येईपर्यंत आपण भाग घातलेला आहे। आता इकडच्या डावीकडील संख्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे। बघा, 3 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 5 गुणुले 3। बघा, 3 दुने 6, 6 दुने 12, 12 पंचे 60 आणि 60 त्रिक 180 लसावी येतो। म्हणजे 12, 45, 20 यांचा लसावी आला 180। 14, 24 या संख्यांचा लसावी काढा। बघा, आतापर्यंत आपण 3 संख्यांचा लसावी काढायला शिकलो आहोत। तर आता आपण 2 संख्याचा लसावी सुद्धा पाहूया। बघा, 14 आणि 24 ला 2 ने भाग जातो। बे सत्ती 14, बे एक बे, बे दुने 4। आता 12 ला 2 ने भाग जातो। बे एक बे, बे 6 12, 27 7। बे एक बे, बे त्रिक 6, 27 7। 3 एक 3, 27 7। परत 7 एक 7, 81 1। आता ह्या संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे, म्हणजे आपल्याला लसावी मिळेल। लसावी बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 7। बघा, या संख्यांचा गुणाकार करूया आपण। बे दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 7 168। म्हणजे 14 आणि 24 यांचा लसावी आला 168। अशा प्रकारे आज आपण लसावीवरील काही उदाहरणे पाहिलेली आहेत। आता पुढच्या भागामध्ये आपण मसावी म्हणजे काय आणि मसावीवरील उदाहरणे पाहूया। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसह। धन्यवाद।